जसं माझ्यावर ऍक्शन घेतली आणि त्याचा मी पूर्णपणे रिस्पेक्ट ठेवून घराच्या बाहेर आली डिग्निटीने. दॅट्स व्हॉट शुड हॅव हॅपन्ड विथ निकी. निक्की सोबत पहिली गोष्ट मी कधीच मैत्री ठेवू नाही शकत. कितीही कोणीही काहीही बोलो, शेवटी घाण ती घाण. मी जे केलं ते केलं. मी नाही जाणार जेलमध्ये. मी का जाऊ? कारण की या व्यक्तीने आतापर्यंत मला त्रास दिलेला आहे. राईट नाव आय टेक दिस. वरती असं फोल्ड करून तुम्हाला दाखवेल तर इकडे इकडे हिरवे मार्क्स आहेत तिच्या हातांचे, ओढण्याचे. माझ्या गळ्यावर अजूनही स्क्रॅचेस आहेत तिच्या नखांचे. माझी आयडिया तीच होती की ऑल आय वॉन्ट टू डू इज बी मी and let people see what Arya is. If people love me, they will give me love. If they don't, it will, okay, let's see what happens. मला नाही बघायला सोड ना बिग बॉस. बिग बॉस हिने मला मारलंय आणि मी हे सहन करून घेणार नाहीये. मला काही लेनदेन आहे त्या गोष्टीचा. होऊ दे, गेली तर गेली तरी. बिग बॉस हिला घराच्या बाहेर काढा प्लीज, आता मला काढा. सध्या सगळीकडे चर्चा आहे ती बिग बॉस मराठीची आणि त्याहीपेक्षा कडक आणि गरम चर्चा आहे ती आर्या जाधवची आणि तिने मारलेल्या सनसनीत कानाखालीची. आणि तीच आर्या जाधव आज आपल्या लोकमत फिल्मीच्या स्टुडिओमध्ये आहे. आर्या, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. नमस्कार. कसं वाटतंय घराबाहेर पडून आणि डोक्यातनं बाहेर पडली आहेस का? म्हणजे ऑनेस्टली घराबाहेर आपण ऑलमोस्ट म्हणू शकतो की 7 वीक्स नंतर पडली आहे. सो इट्स लाईक 2 months तुम्ही घरात आहे, सेम चेहरे बघत आहे, सेम गोष्टींची रोजच्या कचकचची सवय होऊन जाते. अँड नाव नॉर्मल लाईफ थोडी पीसफुल आहे, पण डोक्यातनं त्या गोष्टी जाणं थोडं कठीणच आहे. अर्थात, पण सगळीकडे कानाखालीची चर्चा आहे. अर्थात बिग बॉसमध्ये 24 तासाच्या फुटेजमधलं आम्हाला अगदी थोडं बघायला मिळतं. तुझ्याकडनं आत्ता जाणून घ्यायला आवडेल की नेमकं काय घडलं होतं. आता जे घडलं आय थिंक ते सगळ्यांसमोरच आहे. डेफिनेटली ते इट्स ट्रू की मी कानाखाली मारली तिच्या, पण हे पण सत्य आहे की तिने आधी मारलेली. आणि ती युजली असं करते, ती कोणत्याही टास्कमध्ये ना धक्काबुक्कीच्या नावाखाली तुम्हाला एक हात लावून देणार किंवा अच्छा त्या अंकिताला छातीवरच बुक्क्या मारणार जोऱ्यात आणि म्हणणार मी धक्काबुक्की स्वतःला डिफेंड करत होती. ते एक हे पण पाहिलं असेल तुम्ही की पांघरून ओढण्याच्या याच्यात तिने मला लात मारलेली आणि म्हटलेलं की मी स्वतःला डिफेंड करत होती पाय मारून तुला फक्त. तर दिस इज व्हॉट शी डज. आणि बापावर पण ती गेली होती माझ्या, जे मला नाही वाटत की कोणी सहन करणार. डेफिनेटली माझा हात उगारणं वॉज नॉट राईट, बट इट वॉज जस्ट अ रिफ्लेक्स ॲक्शन विच वॉज स्टिल रॉंग. बट लाईक आय बिकेम निकी फॉर अ मिनिट. पण आता तू ते करून बाहेर आली आहेस आणि लोक म्हणतात की आता जर बाहेर यायचंच होतं तर अजून 2-4 मारून यायला पाहिजे होतं. तर तुला आता मनात असं वाटतंय का यार तो चान्स घ्यायला पाहिजे होता? डेफिनेटली नाही, कारण की मी ते स्वतःसाठी जेव्हा ते नॅचरल रिॲक्शन झालं तेव्हा मी तो रिॲक्शन दिलेला आहे. आता जर जनतेचं रिॲक्शन पाहून, त्यांचं प्रेम पाहून मला मनापासून वाटतं की अरे बरोबर आहे, कारण की लोकांनी पण मला रिलेट केलं, त्यांना पण वाटलं की अरे हिने करायला पाहिजे होतं. आणि थँक्यू सगळ्यांना सपोर्टसाठी. बट त्या पॉईंटला ना जर तुम्ही अजून 2-3 जाऊन आतमध्ये तिला आता मारून येणार तर तिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नाही राहणार. करू का म्हणजे असं थोडंसं याच्यामध्ये काय तिच्यासारखं धक्काबुक्कीमध्ये नाही, निक्की नाही आहे. नाही, पण एक प्रश्न सगळ्यांना असा आहे की 1-2 सेकंदामध्ये जे काय घडायचं ते घडलं. तो तर तिच्या मुस्काडीत मारली म्हणतात सगळे, पण तशी चापटी मारली सेकंदात घडून गेलं का? जसं आपण भांडण सणसणीत ठेवून देतो ना एखादी, तसं मारलं. काय झालं नक्की? बंद झालं ठेवून दिलं खूप खूप जोरात. पण मग आय शुडंट लाफ ऑन दिस, बट बिकॉज राईट नाव आय फील गिल्टी अबाउट इट की मी कोणावरही हात उगारणं चुकीचंच आहे. पण आता जे तुमचा जो प्रश्न होता त्यात सणसणीत लावून दिली की असं तसं, इट्स अ लिटल फनी. ऑफकोर्स डेफिनेटली त्या पॉईंटला मी खूप हीट ऑफ द मोमेंटमध्ये ते झालेलं माझ्याकडनं. येट अगेन मी म्हटलं की मी निक्की नाही आहे म्हणून ते मी नव्हतं करायला पाहिजे. 1 महिन्याचा 2 महिन्याचा तो जो संयम मी धरला होता, आय वॉज लाईक कीपिंग इट इनसाइड. आय शुडंट हॅव लेट इट आउटसाइड, बट even though violence is wrong, but Nikki deserved it. पण मग निक्कीने जेव्हा तुला लात मारली, निक्की जेव्हा तुझ्या गालावर असं तुला प्रोवोक करत होती, ते सगळं व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे किंवा बिग बॉस जे लोक बघतात त्यांनी पण ते बघितलेले. पण मग तेव्हा तुमच्याकडनं जेवढा निक्कीने हा मुद्दा उचलून धरला की हा व्हायलन्स तर तो पण आहे लात मारणं, मग तुला असं वाटतं का तुझ्याकडनं तू कुठेतरी कमी पडलीस की तो मुद्दा तू लावून नाही धरला बिग बॉसच्या घरामध्ये? नाही, मी म्हणूनच म्हणते की निकी डिझर्व्ड इट. कारण की असं नाही आहे की कोणी पण इकडे व्हायलन्स डिझर्व करते. मी पण डिझर्व नाही करत. व्हायलन्स नाहीच व्हायला पाहिजे, कोणत्याच प्रकारे नाही व्हायला पाहिजे. पण जेव्हा ते माझ्यासोबत होत आहे तेव्हा काही ॲक्शन्स मला असं वाटतं जेन्युइनली तिच्यावर घ्यायला पाहिजे होत्या.
जसं माझ्यावर ॲक्शन घेतली आणि त्याचा मी पूर्णपणे रिस्पेक्ट ठेवून घराच्या बाहेर आली डिग्निटीने. दॅट्स वॉट शुड हॅव हॅपन्ड विथ निकी, हे माझं म्हणणं आहे. पण आता लोक म्हणतात, म्हणजे लोकांच्या कमेंट्स आहे सोशल मीडियावर की निक्कीबाबत बिग बॉसचं एकूण वातावरण थोडं पार्शल आहे असं सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. तर तुला बाहेर पडल्यानंतर तसं वाटतंय का की निक्कीला थोडं काय म्हणतात की हातचं राखलेलं दिलं जातं आहे किंवा तिला एक थोडी वेगळी ट्रीटमेंट दिली जाते आहे? मला असं वाटतं की बिग बॉसचा एक नियम होता ज्याचं मी उल्लंघन केलं आणि त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर आली. सो आय डोंट नो की निक्कीने काय केलं किंवा कोणते नियम आहेत. आय हॅवंट रेड द रूल बुक्स इन डिटेल. त्याची डेप्थ जर मला माहिती नाही तर त्याच्यावर मी काही बोलू नाही शकत किंवा आय कांट कमेंट ऑन दॅट. आता बाहेर आल्यावरती सोशल मीडियावरून खूप प्रतिक्रिया येतात आणि खूप प्रतिक्रिया तुझ्या बाजूने आहेत. काय वाटतं, कसं पाहतेस सगळ्याकडे? मी आतमध्ये असताना ना खूप घाबरली होती की यार जे झालेलं आहे माझ्याकडनं काय घडलं, लोकांना काय वाटणार. म्हणजे तो राग फेअर होता की नाही ते लोकांचं काय मत असणार यावर माझ्या डोक्यात भरपूर प्रश्न होते. इवन एका पॉईंटला मला आतमध्ये वाटलं की झालं आता माझं आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं मला जेलमध्ये. आय रिली थॉट की आय डिडंट इमॅजिन की बाहेर आल्यावर एवढं प्रेम भेटणार आहे किंवा एवढा सपोर्ट भेटणार आहे. दे कॉल मी वाघीण अँड इट्स लाईक गॉड. योगिताला मी आमच्या टास्कमध्ये पहिल्या ज्या टास्कमध्ये ज्या वीकमध्ये योगिता गेलेली त्या टास्कमध्ये मी तिला जोऱ्यात ओढून म्हटलं होतं ए वाघीण. आणि आतमधनं ना डीप डाऊन स्वतःला वाटत होतं नेहमी की कोणीतरी मला असं म्हणायला पाहिजे का यार, असं कोणीतरी म्हणायला पाहिजे. आणि बाहेर येऊन ही जी प्रतिक्रिया लोकांची आहे, पीपल आर लव्हिंग इट अँड आय एम सरप्राइज्ड अँड आय एम इन ऑ दॅट एवढं मला प्रेम भेटत आहे. सो आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. आणि हे झालं लोकांचं. घरातल्यांनी काय रिॲक्शन दिलं आहे सगळ्यावरती? घरातल्यांनी म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तर मी गेली फोन आल्याबरोबर की आय कॉल्ड माय मॉम. माझ्या मम्माचा 50th बर्थडे होता आणि माझ्या मम्मासाठी बर्थडेज खूप स्पेशल असतात आणि मी घाबरलेली होती की यार मी माझ्या आईला कॉल करणार आहे जस्ट इन केस. आता हे सगळं बघितल्यानंतर तिचे रिॲक्शन्स मला माहिती नाही कारण मी ऑडियन्सच्या पहिले आई बाबांशी बोलतो आपण आणि आय हॅव नो आयडिया की तिचं काय. आय कॉल हर, म्हटलं मम्मा हॅपी बर्थडे. अँड शी इज क्राईंग अँड शी इज टेलिंग मी दॅट आय एम प्राऊड ऑफ यू. आणि ते माझ्यासाठी ते आपल्याला आय थिंक प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की आपल्या पेरेंट्सकडनं आपण हे ऐकावं की दे आर प्राऊड ऑफ. आणि कारण की ते अगेन्स्ट होते बिग बॉसमध्ये जायच्या आधी ते असे होते की यार माहिती नाही, अरे नाव खराब होतं, विचार करून जा. म्हणजे खूप लोकांचे चांगले चांगले नाव पण खराब होतात आणि खूप लोकांचे खूप चांगले पण होऊन जातात. दे डिडंट नो की काय होणार. आणि इवन आय वॉज स्केर्ड की काय होणार, बट चलो बाई करके देखते काहीतरी नवीन. अँड आय वेंट अँड दिस इज व्हॉट हॅपन्ड. अँड माय पेरेंट्स बोथ माय डॅड अँड मॉम दे टोल्ड मी दॅट दे आर प्राऊड ऑफ मी. पण जेव्हा तू बाहेर आलीस आणि तुझ्या आईला मिठी मारलीस त्यावेळेस मनात काय सुरू होतं? कारण आपण सगळ्यांशी खोटं बोलू शकतो, आपल्या आई वडिलांशी आपण खोटं नाही बोलू शकत किंवा आपलं जे खरं असतं, जे काही खरं वाटत असतं ते बाहेर येत असतं. आईच्या मिठीत असताना नेमकं काय वाटलं? काय सगळा प्रवास होता तुझा, तो कसा डोळ्यांसमोर आला? मला बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये असताना एका भाऊच्या धक्क्याच्या 5 मिनिटाच्या गॅपमध्ये स्वप्न आलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये आई आलेली तिकडे कुठेतरी स्निक इन करून आणि आई मला दिसत आहे आणि मी तुला हक करते आणि मी रडते की आई मी ठीक खेळते आहे ना हे सगळं. आणि मी उठते की अरे आई नाही आहे, मी घरात होती. तर जेव्हा मी तिला फायनली एवढ्या सगळ्या लोकांमध्ये बघितलं इन रिअल लाईफ, मला ते असं इट वॉज लाईक ड्रीमी की हे मी खरंच भेटते माझ्या आईला. इट इज बीन सो लॉंग. मी ती व्यक्ती आहे ना, मला उठल्याबरोबर माझ्या आईला जाऊन फक्त हग पाहिजे एव्हरी मॉर्निंग. अँड फॉर 2 months इट्स फॉर मी इट्स अ व्हेरी बिग डील की मी तिच्याशी दूर राहिली एवढ्या वेळपर्यंत. सो इट वॉज लाईक अ ड्रीम. आणि आय वॉज लाईक अरे टू लॉंग ऑफ अ ड्रीम. आता असं तर नाही होणार की तू उठणार आहे का स्लीपिंग बॅगमध्ये वापस. सो इट वॉज ड्रीमी. इट वॉज ऑल लव्ह. आई रडत होते, मी रडत होती, इमोशनल. पण त्यावेळेस वाटलं की आपण जिंकून आलो असतो तर हे काहीतरी वेगळं असतं आणि हे नसतं झालं तर कदाचित आज आर्या आतमध्ये असते आणि सगळ्यांना भिडत असती. ते झालं नाही कुठेतरी. मी खरं सांगू, माझ्यासाठी ती फिलिंगच नाही आहे. मी आतमध्ये जिंकण्यापेक्षा जास्त लोक कमवायला गेली होती. माझा हाच माझी आयडिया तीच होती की ऑल आय वॉन्ट टू डू इज बी मी and let people see what Arya is. If people love me, they will give me love. If they don't, it will, okay, let's see what happens. आणि मला तेच भेटलं. म्हणजे माझ्यासाठी लोकांचं प्रेमच ट्रॉफी आहे. सो मी जिंकण्यासारखीच ही माझ्यासाठी गोष्ट आहे.
आता जसं तू म्हणालीस ना की निकीने आम्ही सगळ्यांनीच बघितले बाहेर की निकीने पण पहिल्याच दिवशी पहिल्या टास्कमध्येच नखं ओरखडली होती तुझ्या गालावरती. त्याच्यानंतर कपडे वगैरे ओढले गेलेत. अनेक नियम तिने पण मोडलेत. पण अजूनपर्यंत घरात जान्हवीला शिक्षा झाली, तुला पण शिक्षा झाली जेलची. पण निक्कीला अजून फक्त कॅप्टन होणार नाही ही शिक्षा मिळाली. त्याच्या व्यतिरिक्त तिला कोणतीही शिक्षा तशी कठोर मिळालेली नाहीये. तुला असं वाटतं का की बिग बॉस अनफेअर आहे निक्कीच्या बाबतीत? किंवा तू तू म्हणालीस की तिने पण कानाखाली मारली होती, त्याच्यानंतर तुझी ती रिॲक्शन होती. तुला असं वाटतं या सगळ्यामध्ये कुठेतरी अनफेअर गेम खेळला गेला असं तुला वाटतं? मला असं वाटतं की ती खूप जास्त डोक्यावाली मुलगी आहे. व्हॉट शी डज अगेन की ती धक्काबुक्कीच्या नावात ती अशी मारून देणार आणि माहिती नाही पडणार. सो आय डोंट थिंक की बिग बॉसने ती नोटीस केलं असेल अंटिल अँड अनलेस मी बाहेर निघाली आणि आता लोक त्यांना सांगत आहे. तर आय डोंट थिंक इट वॉज अनफेअर. बिग बॉस मला तर नाही वाटत की अनफेअर आहे या गोष्टीबद्दल. आता तुझ्या आईवडिलांचा विषय आला की त्यांच्यासाठी हा अभिमानाचा क्षण होता. तू जेव्हा परत आलीस किंवा तुला भेटले ते, पण सेम ॲज दुसरीकडे निक्कीच्या आईवडिलांचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय सोशल मीडियावरती. ते त्यांच्या मुलीची बाजू पटवून देत आहेत किंवा ते सांगतायत माझ्या मुलीसोबत चुकीचं घडलं. आज या प्लॅटफॉर्मवरून तुला निक्कीच्या आईवडिलांना काय सांगावं असं वाटेल? मला निक्कीच्या आईबाबांना फक्त एवढंच सांगायचं आहे की काका काकू बी स्ट्रॉंग. कारण की भरपूर सगळे लोक तुम्हाला जे पण बोलतील, जर आज तिच्या जागी मी असती आणि माझ्या आईबाबांना काहीतरी म्हटलं असतं जे मी विचार करत होती घराच्या आतमध्ये की काय बोलत असतील लोक, तर आपल्या म्हणजे शी माइट बी अ गुड पर्सन आउटसाईड, बट मे बी तिचा तो गेम आहे की ती डर्टी प्ले करते आतमध्ये किंवा काही पण, आणि ती तुमच्यासाठीच करते जे पण करते. यू आर पेरेंट्स. मला तुमच्यासाठी रिस्पेक्टच राहणार आणि मी पण आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला एवढंच सांगू इच्छिते की प्लीज रिस्पेक्ट अवर पेरेंट्स. ते तिची चुकी तिच्या पेरेंट्सला नको लागू दे. आर्या, तुझं आणि निकीचं जे काय भांडण झालं होतं त्यानंतर तुला तुरुंगात टाकलं होतं आणि तिथं अंकिताशी तू बोलत होतीस. अंकिताशी बोलत असताना तू असं सांगत होतीस की याच्या आधी पण असं काही गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळे मला आता खूप त्या गोष्टी परत येतात का किंवा मी रिग्रेट करते या गोष्टींचा. तर तू अशी शॉर्ट टेम्पर्ड खरंच आहेस का त्या मुवमेंटला होतीस का घराबाहेर पण ह्याच्यात तुझ्या मारामारी केल्या? मी आजपर्यंत आयुष्यात म्हणजे माझ्या सख्ख्या भावावर लहानपणी भांडणामध्ये पण हात नाही उगारलेला आहे. सो आय हॅव नॉट बीन, म्हणजे अँगर इश्यूज माझा प्रॉब्लेम नव्हता. जे आधी झालेलं आहे इट वॉज अ कम्प्लीट डिफरंट थिंग विच आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट. बट ते एक इमोशनल फेजमधनं मी गेलेली आहे, ज्या इमोशनल फेज आणि टीनेज फेजमध्ये प्रत्येक व्यक्ती जातो आणि त्याचं एक आपल्याला आपले पेरेंट्स विसरून जातात. मी आल्यावर आईबाबांशी बोलली, ते म्हणे अरे तू काय विचार करते, आम्ही तर सगळं ते गेलं पण काय, पण आपल्या डोक्यात त्या गोष्टी राहतात. सो दॅट वॉज मी थिंकिंग ऑफ माय पास्ट आणि क्या हुआ भाई क्या नहीं हुआ, ये फिर से हो रहा है क्या. आर्या, जर तुला बिग बॉस हिंदीमध्ये जायची संधी मिळाली तर तू जाशील का? आणि जी मराठीमध्ये चुकी केली कुठली असेल तर म्हणजे कुठल्या चुका नको घडायला असं तुला वाटतं जर हिंदीमध्ये गेलीस तर? डेफिनेटली बिग बॉस हिंदीमध्ये जर मला बोलवलं तर मी जाणार. कारण की महाराष्ट्राच्या वाघिणीला असायलाच हवं. बरोबर. पण मला असं वाटते की जे मी नाही करणार तिकडे ते आहे खूप जास्त इनोसंट राहणं. कधी कधी ॲट टाइम्स जे लोकांनी पण म्हटलेलं आहे आणि बघितलं पण आहे की कुठेतरी माझ्या इनोसन्सचा किंवा मी खूप जास्त लवकर ट्रस्ट करते त्याचा फायदा उचलला जातो. लोक तिकडे गेम खेळत होते आणि मी तिकडे फक्त मी राहत होती. आय वॉज बिंग रिअल. मला जेव्हा विचारलं होतं की आतमध्ये जाऊन तू काय करणार आहे, तर म्हणजे मी राहणार आहे, माझी काही स्ट्रॅटेजी नाही आहे, मी तेच करत होते. आणि त्याच गोष्टीमुळे डेफिनेटली खूपदा असं झालंय की मला हर्ट झालेलं आहे की अरे हिच्यावर तर मी विश्वास केला होता, याच्यावर तर मी विश्वास केला होता, असं कसं. सो आय टेक केअर ऑफ दॅट जर मी बिग बॉस हिंदीला गेली तर. पण तुला विचारणा वगैरे झाली आहे का? कारण एका मराठी ॲक्ट्रेसला बिग बॉस हिंदीसाठी विचारणा झाली आहे, तर तुला कॉल वगैरे आला आहे का हिंदीसाठी? मला बिग बॉस मराठीच्या आधी 2दा बिग बॉस हिंदीचे ऑलरेडी कॉल्स आलेले आहेत. एकदा वाईल्ड कार्डसाठी जेव्हा MC स्टॅन जिंकले आणि दुसऱ्या वेळी OTTसाठी लास्ट इयरच्या जेव्हा एल्विश यादव होते. सो अरे एक वेगळा प्रश्न आहे की त्या घरामध्ये अरबाज होता, त्यानंतर वैभव होता आणि संग्राम पण नंतर आला. संग्राम आला तेव्हा पण तू असं खूप एक्सप्रेशन दिले होते की तुला खूप म्हणजे रसिक.
आणि मग तू वैभवला पण मध्ये एकदा तुझा इमोशनल काहीतरी केव्हा झाला, तू सांगितलं की मला नॅचरली वाटलं तुझ्याबद्दल काहीतरी, आणि अरबाजची तुझी जोडी होती एका आठवड्यामध्ये, तेव्हा पण तुझी आणि अरबाजची केमिस्ट्री दिसली. तर हे काय होतं म्हणजे तुम्हाला असं बिग बॉसच्या घरात सांगतात की तुम्हाला असं अँगल काही क्रिएट करायचं आहे का, हे तुझ्याकडनं हे केलं जात होतं? तुझी स्ट्रॅटेजी होती, तू स्ट्रॅटेजी म्हणून सांगू शकतेस. ऑनेस्टली स्ट्रॅटेजी ही होती अरबाज सोबतची की जेलेसी दाखवायचं होतं निकीच्या बद्दल. वैभवचं तर एव्हरीबडी नोज की मी स्टार्टिंगला म्हटलेलं होतं अट्रॅक्शन, बट ते असं असतंच की अट्रॅक्शन इज लाईक ब्युटी, इट फेड्स विथ टाईम, विच इट फेडेड इन द शो इट सेल्फ. आणि संग्राम म्हणजे ते यायच्या आधीच मला माहिती नव्हतं, पण मी अशी होती वाईल्ड कार्ड येणार आहे, अरे कोणता तरी, आणि शेर येणार आहे, तर कोणीतरी चांगला मुलगा यावं असा थोडासा तसं होतं, म्हणून ब्लश होती. पण त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल पण की आय वॉज व्हेरी नॉर्मल, आय डिडंट ब्लश, आय डिडंट वॉज लाईक, आय वॉज लाईक हां हां नो नो दिस, इट वॉज जस्ट हां हां बोला असं, बिकॉज आय वॉज जस्ट एक्सायटेड फॉर द वाईल्ड कार्ड. बट वेन द गाय एंटर्ड, भ्रमनिरास झाला का तेव्हा? भ्रमनिरास झाला तुझं तेव्हा? डिसअपॉइंटमेंट झाली का तुझी तेव्हा? आय कॅन से नंबर 1 नॉट माय टाईप, नंबर 2 मॅरीड. माझा एक रूल आहे की कोणी जर कमिटेड असेल, आय विल नेव्हर लुक ॲट दॅट पर्सन, नेव्हर. पण ही स्क्रिप्ट बिग बॉसने दिली होती का? नो, नो वे, नो वे. हे माझ्या चंचल मनाचे खेळ आहेत. हिंदी बिग बॉसचा विषय झाला, पण समजा मराठी बिग बॉस मधून झाल्या काही गोष्टी, त्यांना कळलं की हिला महाराष्ट्राचं खूप प्रेम मिळतंय, आणि समजा त्यांनी त्यांचा विचार बदलला आणि तुला फोन केला की परत येशील का, तर डेफिनेटली मराठी ऑडियन्स आणि जेवढ्या संपूर्ण महाराष्ट्राने मला सपोर्ट केला आहे, डेफिनेटली मी जाणार, डेफिनेटली. बिकॉज मला जरी मी माझी डिग्निटी घेऊन आलेली आहे पूर्ण, पण एक महाराष्ट्राची अपेक्षा आहे आता माझ्याकडनं. त्यांना ते जर माझ्यासाठी एवढं लढत आहेत आणि स्टँड घेत आहे की ब्रिंग बॅक आर्या, तर एक माझी रिस्पॉन्सिबिलिटी बनते की आय शुड गेट इनसाइड, इफ दे कॉल मी, आय शुड गेट इनसाइड अँड शो अँड प्रूव्ह माय सेल्फ. पण तू आता ज्या आठवड्यात बाहेर पडलीस तिथे खऱ्या अर्थाने तुझा खेळ दिसत होता, किंवा तू सगळ्यांना आवडत होती, किंवा असं वाटत होतं की लंबी रेस का घोडा, अशा टाईपचं वातावरण झालं होतं. अशात तू बाहेर पडली, सगळ्यांच्या प्रतिक्रिया कळल्या, चॅनलची काय प्रतिक्रिया आहे, चॅनलशी तुझं काही बोलणं झालं का, त्यांनी काही प्रतिक्रिया दिली का तुला? जशी मी व्हॅनिटीमध्ये आली पुन्हा आणि चॅनलचे लोक माझ्यासोबत बसले होते, त्यांनी मला फक्त एक स्टेटमेंट बोललं जे मला लक्षात आहे की आम्ही तुझा गेम बघून म्हणू शकत होतो सगळेजण की तू टॉप 5मध्ये होती सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या, डेफिनेटली. सो दॅट वॉज. पण तू आता नाहीस टॉप 5 मध्ये, तुला काय वाटतं टॉप 5 मध्ये कोण असेल? माझ्याकडे मला एक्झॅक्टली नाही माहिती की कोण आहे, पण मनातनं इच्छा आहे की सूरज असावा, आणि सूरज आय थिंक असणार. पण मला वाटतं की अभिजित दादा असणार, आणि मला असं वाटतं की अंकिता असणार. येस, हे 3 नाव मला वाटतं, आणि वाटण्यापेक्षा जास्त मला बघायचे आहेत, कारण की मी आतमध्ये बघितल्यावर असं खूपदा झालं होतं की मला यांचा गेम असा का, अरे अभिजितदा तुम्हाला नॉमिनेट करते कारण तुम्ही हे चुकीचं केलं, अरे अंकिता तुझं हे, खूप सगळ्या गोष्टी झाल्या. पण बाहेर आल्यावर जेव्हा मी आता बघणं चालू केलं ना एपिसोड, वी सी देअर गेम. जसं आतमध्ये त्या लोकांनी माझा गेम खूपदा असं होतं की अरे अरे तुला काय हे समजत नाही किंवा हे, बट दॅट वॉज माय गेम. द सेम वे त्यांचा गेम मला बाहेर येऊन कळलेला आहे, आणि मला वाटतं की माझ्या टॉप 5 मधले 3 नावं असणार आहेत, सूरज, अभिजितदा आणि अंकिता. एक प्रश्न होता की बिग बॉसच्या आधी तुझी ओळख अख्ख्या महाराष्ट्र आणि देशात आहे की रॅपर आहे आर्या, बरोबर, आणि मराठीमध्ये तसा रॅप हा प्रकार तसा कमी आहे, म्हणजे अजून रुजतोय तो वाटतोय. तुझं रॅपर साईड बिग बॉसच्या घरात का नाही दिसली? म्हणजे आम्ही जे बघितलं 1 तासाचा एपिसोड किंवा त्यानंतर जे अनसीन मुवमेंट असतात, बरोबर, त्यामध्ये आम्हाला आर्या रॅपर म्हणून दिसली नाही. तर काय कारण होतं? कारण की जेव्हा मला रॅपर म्हणून दिसायचं होतं तेव्हा मी MTV हसल नावाच्या शोमध्ये गेलेली, तिकडे माझं स्टेज नेम QK होतं, आर्या जाधव नव्हतं. मी बिग बॉस मराठीत आलेलीच हा विचार करून की मला आता आर्या जाधवला दाखवायचं आहे. QK माझा ऑल्टर इगो आहे, त्याचं ते कुठून ना कुठून माझ्या अँगर किंवा या थ्रू कोणत्या ना कोणत्या वेज थ्रू दिसूनच जाणार. पण मला आर्या जाधवला दाखवायचं होतं. आय वॉन्टेड पीपल टू सी आर्या, नॉट QK. आणि मला सांग की आता मी ते पाहिलं तू टास्कमध्ये स्वतःसाठी स्टँड घेत होतीस, मग रिअल लाईफमध्ये आर्या जाधव स्वतःसाठी स्टँड घेते का? आर्या जाधव, मी तेच म्हटलं, मी जशी आहे मी तशी आहे. आय एम लाईक अप फ्रंट ऑन द फेस. आय एम समवन जे पण विचार करणार ते तोंडावर असणार, आणि जर तोंडावर नसणार तर कागदावर असणार. सो जे मी बोलू नाही शकत ते कागदावर येतच, आणि तरी ते लोकांकडे पोहोचतंच माझ्या थ्रू.
काही पण कोणत्या पण गोष्टीसाठी स्टँड घेण्यासाठी आजपर्यंत मी कधी मागे नाही आली आहे. बीट माझ्या आईबाबांना मला सांगणं की अरे इन पब्लिक इवन इफ आय कॅन टेल देम इन पर्सन आय टेल देम, बट आय विल टेक द स्टँड अबाउट राईट आणि रॉंगचा स्टँड मी घेतेच. आणि वी सॉ तू निकीबद्दल पण रॅप बनवलंस. पोएट्री. या पोएट्री. इट वॉज सो ब्युटिफुल अँड इट वॉज रिअल ॲक्च्युली. ती ॲक्च्युली पोएट्री माझ्या डोक्यातले थॉट्स होते जेव्हा मी निघत होती घराच्या बाहेर. लाईक मी एकटी चालते तिकडे, त्याची क्लिप पण आहे की मी एकटी चालते आणि माझ्या डोक्यात हे थॉट्स होते की असं असं झालं आणि काय ते. सो आर्या, तू आता टॉप 3 सांगितलेस बिग बॉसमधले या सीझनचे. तुला टॉप 3 मध्ये निक्की कुठे दिसत नाही का, किंवा टॉप 5 मध्ये निक्की येईल असं वाटतं का? आणि दुसरा प्रश्न याला जोडून, बिग बॉसच्या घरातली समीकरणं बऱ्याचदा घरात असतात आणि बाहेर आल्यावर पुन्हा मैत्री वगैरे होते, तर तुला पुन्हा निक्की बरोबर बाहेर आल्यानंतर मैत्री ठेवायला आवडेल? निक्कीसोबत पहिली गोष्ट मी कधीच मैत्री ठेवू नाही शकत. माझ्या बाबांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे की तिची सावलीसुद्धा मी माझ्या मुलीवर पडू देणार नाही. अँड दॅट इज द रिझन मी कधीच तिच्यासोबत ॲज अ फ्रेंड ॲज अ पर्सन कनेक्ट करू शकणार नाही. दुसरी गोष्ट की जर टॉप 5 मध्ये निक्की असणार की नाही, इफ आय हॅव टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट, ती मुलगी एक डर्टी गेम खेळते. जर मॅक्झिमम लोक चांगला गेम खेळत असतात आणि तिथले एकच असा खूप विलन रोल प्ले करत असताना, तर हिरोज आर नथिंग विदाउट अ विलन अँड अ विलन इज नथिंग विदाउट अ हिरो. सो मला माहिती आहे तो खूप डर्टी प्ले आहे, बट मला असं वाटतं की ती त्याच डर्टी प्लेला घेऊन टॉप 5ला पोचेल. कारण की जर निक्की त्या घरात नाही आहे तर कोणीच भांडण नाही करणार आणि लोकांना तो मसाला आवडतो. खरं सांगू तो, आय एम बिंग ऑनेस्ट, आय एम बिंग ट्रुथफुल. लोकांना मसाला आवडतो. टॉप 5 मध्ये जर तिला पाठवतील तर ते ऑडियन्सच पाठवतील. पण निक्कीशी तुझी समजा मैत्री नाही होणार घराच्या बाहेर, कोणाशी मैत्री होईल तुझी बिग बॉसच्या घराच्या बाहेर? असे कोण तुझे मित्र मिळाले तुला, मित्र मैत्रीण दोन्ही? योगिता, डेफिनेटली योगिता. आणि आज मी लिटरली या इंटरव्ह्यू नंतर योगिताच्या घरी जाणार आहे. सो ऑलरेडी ती गोष्ट आहे बाहेर आल्यापासून. शी इज द मोस्ट जेन्युइन पर्सन आय थिंक बिग बॉस मराठीमध्ये होती. आणि त्याच गोष्टीमुळे मी हे नोटीस केलेलं आहे की जेवढे लोक चांगली आहेत तेवढे लोक लवकर घराच्या बाहेर. कारण की कोवळ्या मनाचे लोक, आणि मला तर तेच लाईक अच्छा ठीक आहे थोडा गेम खेळायचा आहे की मला कळत आहे हे सगळं, दॅट्स वाय आय कुड हॅव स्टेड. बट जे असं असतात ना की यार नाही यार हे कसं होत आहे, म्हणजे निकी किंवा जे लोक गेम खेळत आहे आणि डर्टी प्ले होतोय त्या गोष्टी आपण डे टू डे लाईफमध्ये नाही बघत. सो इट्स व्हेरी हार्ड टू टेक अँड दॅट्स वाय लोक घराच्या बाहेर पण आहेत. पण समजा निक्की समोर आलीच याना त्या कारणाने, कधी पहिली रिॲक्शन काय असेल? हू इज निक्की? असं हू आर यू? एक्सक्यूज मी, आय डोंट नो यू. आर्या, एक प्रश्न होता की तू जी कानाखाली मारलीस निक्कीला, त्याच्यानंतर 2 दिवस आय गेस गॅप होता भाऊच्या धक्क्यासाठी. तू मारलीस, तू ते एक्सेप्ट पण केलंस वॉशरूममध्ये की येस मी मारली. मग तू जेलमध्ये जायला का नकार देत होतीस की नाही मी जाणारच नाही जेलमध्ये, मला जायचंच नाही, माझी चुकीच नाही, तू असं म्हणत होतीस? आणि अगेन दुसरा प्रश्न की तुला माहिती होतं का की तुला घराच्या बाहेर जातील? तुझ्या अशी कुठे मनात शंका येते ना की मी जाईन घराबाहेर? आणि जेव्हा तुला भाऊच्या धक्क्यावर सांगितलं रितेशने की भाई तू आता घराच्या बाहेर जा, तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? कारण की तू सरळ निघून गेली, तुला कोणाला भेटायला नाही दिलं, काहीच तुझे इमोशन्सच नाही दिसले कोणाला. सो ते काय होतं? सगळ्यात पहिले तर जेव्हा तो इन्सिडेंट घडला त्या पॉईंटला मी रागात होती. तो रागात व्यक्ती असं असतो की जा मी जे केलं ते केलं, मी नाही जाणार जेलमध्ये. मी का जाऊ? कारण की या व्यक्तीने आतापर्यंत मला त्रास दिलेला आहे 2 महिने. इफ राईट नाव आय टेक दिस वरती असं फोल्ड करून तुम्हाला दाखवेल तर इकडे इकडे हिरवे मार्क्स आहेत तिच्या हातांचे, ओढण्याचे. माझ्या गळ्यावर अजूनही स्क्रॅचेस आहेत तिच्या नखांचे. जे आतापर्यंत आपण सहन केल्यानंतर जे राग येतो तो राग माझा तेव्हा होता. त्या मोमेंटला मी बोलली मी नाही जाणार जेलमध्ये, मला जायचंच नाही आहे, वाय शुड आय गो? पण थोड्या वेळनंतर ना तो राग जेव्हा जातो आणि आपल्याला हे रिअलाइज होते की रागात तर आपण ते केलं, आपल्याला वाटते की ती व्यक्ती डिझर्व करते, हे सगळं वाटतं आपल्याला. पण जे आतमधनं एक लाज वाटते ना की यार अरे हे तू कसं केलं? तू आयुष्यात कोणावर हातच नाही उगारलेला आहे, कधी उचलला नाही आहे, हाऊ कुड यू डू इट? यू आर नॉट निक्की. तर ते जेव्हा रिअलायझेशन येते की यार तू निक्की नाही आहे, मग मी म्हटलं ठीक आहे जेलमध्ये आपण चाललं जाऊ, कारण की ही तुझ्यासाठी शिक्षा आहे, नॉट बिकॉज तू हे निक्कीसोबत केलं. निक्कीच्या जागी कोणतीही व्यक्ती असती ना तरी हे तुझ्याकडनं घडलं, हे चुकीचं आहे.
दॅट इज द रिझन मी नंतर जेलमध्ये गेली. आणि घराच्या बाहेर जाताना जे माझे रिॲक्शन्स नव्हते, प्लेन रिॲक्शन्स होते, वॉज बिकॉज आय वुडंट आस्क बिग बॉस की प्लीज मला घरात ठेवा. आय एम द पर्सन हू वुड ऑलवेज टेक माय डिग्निटी अँड वॉक अवे. आय न्यू डीप डाऊन वेन आय वॉज इन द जेल, मी काही लोकांना म्हटलं अरे तुमच्या घरवाल्यांना काय निरोप देऊ ऑलरेडी, बिकॉज आय न्यू इट दॅट आय वॉज गोइंग टू बी आउट. सो आणि जेव्हा तू घराच्या बाहेर आलीस तेव्हा घरी तर तुम्ही घरी गेलीस, आई वडिलांना भावाला जेव्हा काय भेटली तेव्हा त्यांनी तुला काही समजावलं का, किंवा तुला शांत करायचा प्रयत्न केला का, किंवा तू तेव्हाही रागात असशील, थोडा तरी राग असतोच माणसाच्या मनात, पण तेव्हा तुझं बोलणं घरच्यांबरोबर काय झालं? माझं बोलणं घरच्यांबरोबर असं झालं की ॲज आय सेड, त्यांनी मला म्हटलं दॅट आय एम प्राऊड ऑफ यू, नॉट बिकॉज हा तू गारला वगैरे, दे डोंट सपोर्ट व्हायलन्स ॲज वेल. ते याच्यासाठी ते प्राऊड होते कारण की त्यांनी पण ते नोटीस केलं की मी कशी राहिली आतमध्ये. आय वॉज ट्रू, आय टूक केअर ऑफ द फॅमिली नेम, आय डेंट प्रिटेंड टू बी समबडी एल्स. मी होती आणि ते त्यांना आवडलं. त्यांनी तेच बघितलं की आर्या तिकडे जाऊन काही वेगळी नाही बनली. सो त्यांचं माझ्यासोबतचं डिस्कशन तेच झालं की आय एम हॅपी अँड आय एम प्राऊड की तू आमचं नाव जपलं. आणि मी भाऊच्या धक्क्यावर एकदा म्हटलंही होतं की माझ्या आईबाबांना लांब आयुष्य मिळो आणि त्यांची मान वरती राहावं, असं मला वाटतं आणि तेच झालं. सो मला तुला विचारायचं आहे की ओव्हरऑल या कॉन्व्हर्सेशनवरून एक गोष्ट लक्षात आली आहे की यू हॅव नो फिल्टर. तू जशी आहे तशी इथे सुद्धा आहेस आणि घरामध्ये सुद्धा अशीच आर्या आम्हाला बघायला मिळाली. सो तरी ना तुला बऱ्याच जणांनी आतमध्ये जज केलं, जसं की आर्या खूप बालिश आहे असं म्हटलं गेलं, किंवा आता जे अरबाजचा जो सीन सांगितला किंवा वैभवचा, तर इट इज अ व्हेरी नॅचरल इन्स्टिंक्ट. म्हणजे कोणाकडे आपण अट्रॅक्ट होणं हे खूप नॅचरल आहे. सगळ्याच मुली होतात आणि सगळी मुलं सुद्धा होतात, पण तरी त्या गोष्टीवरून तुला जज केलं गेलं. तर तुला नेमकं काय वाटलं की बाबा मी आहे, रिअल आहे, मी खरी आहे आणि माझ्या खरेपणाला लोक जज करतायत एवढे, तर तुझे एक्झॅक्ट इमोशन्स काय होते? माझे एक्झॅक्ट इमोशन्स होते की सगळ्यात पहिले माझं नॅचरल रिॲक्शन निघालं की टू सप्रेस द किड इनसाइड मी. कारण की मी अशी होती की आय एम फन लव्हिंग, मी मस्ती करणार येते. पण मी हे नोटीस केलं, जसं DP दादांना लोक असं म्हणतात ना की अरे मस्ती करतात, तर त्यांच्या ओपिनियन्सला लोक सहसा असं होतं, जे नाही व्हायला पाहिजे पण होतं, की जे खूप जास्त मस्तीखोर असतात ना, फन लव्हिंग असतात, तर सिरियस टॉपिक्समध्ये अरे यार हा ठीक आहे, हा मस्तीच करतो. सो इनिशियली आपल्या ग्रुपच्या व्हॅलिडेशनसाठी मी खूपदा सप्रेस केलं, की जे स्टार्टिंगला नवरे साहेब वगैरे चालू होतं बिग बॉस सोबत, आय स्टॉप दॅट, की अरे आपल्या लोकांसाठी नाही बाबा, ग्रुपचं व्हॅलिडेशन, ग्रुपचं मला हे पाहिजे. बट देन इव्हेंच्युअली ना मला जेव्हा कळलं की आपण काही केलं, एक माझं वर्षाताईंसोबत डिस्कशन झालं होतं याबद्दल की मी काहीही जरी केलं तरी तेच होणार आहे. एक लोकांचं ऐसे भी करतो. मला एक ती स्टोरी आठवली होती की गध्यावर एक गधा असतो आणि एक नवरा बायको जात असतात आणि मग लोक म्हणतात अरे कैसे आहे ओ, बायकोला असंच ठेवताय, त्याला बसवू, तिला बसव. मग ती बसते तर अरे कशी बायको आहे, नवऱ्याला बसव. मग दोघंही बसले तर अरे कशी आहे, त्या गध्याच्या बद्दल विचारच नाही करताय. सो मला एवढं कळलं की मी काही जरी केलं ना, पीपल विल ऑलवेज टॉक. सो रॅदर आय जस्ट बी मी. मॅडम मी राहणार दॅट. मग ते झालं, मी सप्रेस करणं सोडलं आणि बोलणं स्टार्ट केलं. आणि आय थिंक ही गोष्ट बाहेर आलेली आहे की नाही आय हॅव नो आयडिया, बट वर्षाताईंनी मला एक गाणं म्हणून दाखवलं होतं की हे गाणं आर्या मला वाटतं की तुझ्यासाठी आहे. तुम्ही ते गाणं ऐकलं असेल तर की एका तळ्यात होते बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक, आणि तो राजहंस असतो. सो शी टोल्ड मी दॅट बिकॉज मी त्या घरात सगळ्यांपेक्षा खूप वेगळी होती. आय एम लाईक असं नाही म्हणताय मी की पॉझिटिव्ह निगेटिव्ह, माझ्यात पण निगेटिव्ह पॉईंट्स आहे, माझ्या पॉझिटिव्ह पण आहे, बट आय वॉज अ डिफरंट पर्सनॅलिटी ऑल टुगेदर. पीपल सी मी ॲज की अरे ही म्हणजे आम्ही नाही पाहिलं, एज ग्रुपमध्ये पण त्यांच्याशी लहान आहे ना मी. सो पण आर्या याच मुद्द्याला तुला असं वाटतं की तुला सपोर्ट नाही मिळाला? कारण इंडिव्हिज्युअल गेम तर असतो बिग बॉसमध्ये, पण तिथे 2 ग्रुप आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. तुझा इंडिव्हिज्युअल गेम सुरू होता हे मान्य आहे, पण तुला जो सपोर्ट हवा होता टीमकडून तो मिळाला नाही असं वाटतं आज? मला असं वाटतं की त्यांचा विश्वास जिंकायला वेळ लागला, पण इव्हेंच्युअली जर बघायला गेलं तर जेवढे नॉमिनेशन्समधले आलं तर शेवटचे फक्त 2 लोक होते आमच्या ग्रुपमधले, अभिजितदा आणि DP दा, यांना सोडून बाकी लोकांनी मला नॉमिनेट नाही केलं. पण वेळोवेळी ते झालेलं आहे. आता नॉमिनेशन सोडा, जर आपण बघितलंय ना तर नव्हता तो सपोर्ट, कारण की जेव्हा वेळ आली तेव्हा मी आपलं सेल्फलेसनेस ठेवून आपल्या ग्रुपसाठी नेहमी निक्कीला किंवा A टीमला भिडली नडली आपल्या टीमसाठी. सो
मला ते वाटलं आणि मला नेहमीच वाटलं आणि ते सगळ्यांच्या तोंडावर होतं बी टीमच्या की मला इनफॅक्ट आय वॉज द वन त्यांना बसून मी त्यांना बोलली होती की मला हे माहिती आहे की उद्या जाऊन आपल्या ग्रुपमधलं एकही व्यक्ती असेल आणि मी असेल तर दोघांमधनं कोणालाही सेव्ह करण्याची वेळ आली तर तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीला चूज कराल. आय न्यू दॅट अँड आय वॉज स्टील गिव्हिंग माय बेस्ट सेल्फलेसली फॉर माय टीम. अगेन मगाशी विचारलेलं तुला की कोण असेल म्हणजे टॉप 5 मध्ये किंवा टॉप 3 मध्ये कोण जिंकेल हे तर आपण नाही करू शकत. कोण नसायला पाहिजे, अर्थात निकी त्यामध्ये आहे, पण इतर 2 कोण आहेत जे नसायला पाहिजेत टॉप 3 मध्ये तुझ्या दृष्टीनं? मला असं वाटतं डेफिनेटली अरबाज नको. अरबाज बुद्धीपेक्षा जास्त बलचा प्रयोग करतोय आणि बिग बॉस इज नॉट ऑल अबाउट स्ट्रेंथ, इट्स ऑल अबाउट मेंटल स्ट्रेंथ ॲज वेल. तर मला वाटतं अरबाज नको. अजून जर नाव घ्यायचं आहे तर आय थिंक दॅट्स द नेम. माझ्याकडे नावं नाही आहेत. आय कांट टेल बिकॉज इवन जान्हवी इज आता थोडं चांगल्याने खेळते. तर लेट्स सी काय होतं कसं होतं. तू म्हणालीस आता की योगिता बरोबर तुझं बॉन्डिंग झालंय. बरोबर. जेव्हा तू घरातून बाहेर आलीस तुझ्या आधी बिग बॉसच्या घरातून बाहेर आलेल्या व्यक्तींकडून तुला काही प्रतिक्रिया मिळाल्या का, फोन वगैरे आले का? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न, फक्त फॅन्सने नाही तुला अनेक सेलिब्रिटींनी पण सपोर्ट केला होता, बऱ्याच जणांनी पोस्ट पण टाकले होते. आणि एक म्हणजे गोष्ट अशी होती की आर्या पार्टी घेऊन नाही आली आहे, तर आर्याला नंतर तिथे पण दिसली नाही, तर आर्या सिक्रेट रूममध्ये गेली आहे का असं पण बऱ्याच जणांना वाटत होतं. बरोबर. तर कुठल्या सेलिब्रिटींचे तुला मेसेजेस आलेत का, त्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत का? नक्कीच आले. पुष्कर जोग यांनी मला भरपूर सपोर्ट केला. बिग बॉस मराठी सीझन 1च्या विनरनी मला भरपूर सपोर्ट केला. त्यांचे टेक्स्ट आले की स्टे स्ट्रॉंग, वी सपोर्ट यू. पुष्कर जोग यांनी मला मेसेज टाकलेला आहे आणि त्यांनी स्टोरीजसुद्धा पोस्ट केल्या दॅट माझं म्हणजे लाईक माय हार्ट फील्स फॉर आर्या या पॉईंटला की आर्यानी घरात राहायला पाहिजे होतं. सो या गोष्टी झाल्या. मला बाहेर आल्यावर जय याचा कॉल आलेला होता. जय दुधाने सीझन 3मध्ये होता तो. आणि आय कॅन से 2 to 3 नेम्स जे आमच्यातले होते, निखिल, योगिता, जे तुम्ही म्हणता की बाहेर आल्यावर, आणि यांची प्रतिक्रिया होती की यू गो गर्ल, मस्त, ठीक आहे, जेवढं खेळली चांगली खेळली, अभी वाईल्ड कार्ड जा फिर से. सो ऑल लव्ह, ऑल लव्ह. पण आता तुला काय वाटतंय की जे आता कंटेस्टंट आहेत आतमध्ये त्यामध्ये तुझ्यासारखे रिअल कोण आहेत? माझ्यासारखे रिअल मला डेफिनेटली वाटते वर्षाताई. कारण की वर्षाताई ज्या आहे त्या आहे यार. असं मला स्टार्टिंगला ना आम्ही सगळे, मी वर्षाताई नाही बोलली होती, म्हटलं तुम्ही ना एवढ्या एलिगेंटली राहता, आम्हाला वाटलं होतं म्हटलं तुम्ही ॲक्टिंग करताय, पण एवढ्या टाईम कोणी ॲक्टिंग नाही करू शकत. एका टाईमनंतर तुमचं नॅचरल बिहेवियर दिसूनच जातं. इफ दॅट इज द गेम तर आय थिंक निकी कॅन, बट वर्षाताई कांट. सो आणि दुसरं नाव सूरज. सूरज तर अरे डे 1 पासून जेन्युइन आहे तो. म्हणजे राखीच्या वेळेस पण तो असा येऊन ताई मला राखी बांधना, म्हटलं हाऊ स्वीट, बिकॉज ही इज नॉट थिंकिंग की अरे राखी बांधल्यावर लोकांनी जर फायदा उचलला आणि म्हटलं तू माझा भाऊ आहे, माझ्यासाठी स्टँड घे येते, जे की निकी आणि यांनी त्या स्ट्रॅटेजीनी केलं त्याला राखी बांधून. सो डेफिनेटली सूरज इज द मोस्ट इनोसेंट पर्सन आणि रिअल पर्सन. ही इज ऑल्सो आय थिंक प्लेईंग द गेम रिली वेल. स्ट्रेंथ आहे आणि इकडनं पण खूप स्ट्रॉंग आहे, कारण की आपल्या बिलॉंगिंगला सोडून एकदम सडनली डिफरंट बिलॉंगिंगमध्ये येऊन राहणं सगळ्यांसाठी जेवढं टफ होतं त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त टफ होतं सूरजसाठी. म्हणून तो स्टार्टिंगला ओपन अप पण होता हळूहळू व्हायला लागलाय. सो वर्षाताई आणि सूरज आय थिंक हे 2 लोक आहेत जे ट्रू टू द पीपल आहेत. आर्या बालिश नाहीये हे आता अख्ख्या महाराष्ट्राला समजलेलं आहे. कदाचित बिग बॉसच्या घरात निक्की विरोधात स्टँड घेणारी पहिली तूच होतीस. पण रितेशचं एक वाक्य होतं भाऊच्या धक्क्यावरती की तू मारल्यानंतर हसलीस. तर मला विचारायचं होतं ते हसणं समाधानाचं होतं का, की मला हेच करायचं होतं आणि आता मी एकदम हॅप्पी आहे, मला हेच करायचं होतं, त्याचं ते समाधान म्हणजे सॅटिस्फिकेशन होतं का चेहऱ्यावर? ऑनेस्टली माझं जे हसणं होतं ते सकास्टिक होतं. कारण की त्या पॉईंटला जेव्हा बिग बॉसनी निर्णय दिला की अरे तू जेलमध्ये जाणार आणि तिने धक्का मारला, आणि तिने धक्का मारला म्हटल्यावर ना मी अशी होती की तिने धक्का मारला, पण ती मला तिच्यावर हसणं आलं की अरे मॅडम तुमने तो दिमाग यूज कर लिया, धक्का बुक्की में थप्पड़ मार दी और तुमने धक्के में, मतलब बिकॉज दिसतं ना ते धक्का बुक्कीमध्ये असंच वाटतं की धक्का दिलेला आहे. आणि कॅमेरा अँगल एकदा असा होता ना मागचा की तिकडे
त्या कॅमेरामध्ये मी अशी दिसत होती आणि ती पुढे. सो आय एम डेफिनेटली शुअर की त्याच्यात तिचा ते धक्का कळलाही नसेल ज्याच्यात तिने मला झापड मारलेली. लाल झालेलं अंकितानी पण पाहिलेलं, तिने मला मारलेलं. सो त्या पॉईंटला ते हसणं खूप सकास्टिक होतं की जेव्हा बिग बॉसनी म्हटलं की तिने धक्का मारला आणि तुम्ही हात उगारला. सो आई वॉज लाफिंग ऑन निकी. वॉज लाइक बहन आर्या तूने दिमाग नहीं यूज किया, ये मैडम ने तो दिमाग यूज करके तेको थप्पड़ भी मार लिया और घर के अंदर भी रह ली. मला ना हाच प्रश्न विचारायचा आहे तुला आर्या की तिने तुला थप्पड मारली, तिने तुला लाथ मारली, तिने तुला गालावरती नख लावलं, पोचकारलं, हे सगळं केलं. जर का तुला असं वाटतं का की तू कुठेतरी कमी पडलीस की जर का तू हे मुद्दे त्या घरात राहून जर का स्ट्रॉंगली पुट केले असतेस तर कुठेतरी आज तुला घराच्या बाहेर पडावं लागलं नसतं? मी स्ट्रॉंगली पुट केलेले आहे मुद्दे. त्याच पॉईंटला जर तुम्ही ती क्लिप पाहाल की जेव्हा जेव्हा तिने नख मारलेलं आहे तेव्हा हे तुझा नख लागलेला आहे किंवा लात नको मारू. आय हॅव सेड इट टाईम अँड टाईम अगेन. जेव्हा पण मला काही इजा झाला आहे किंवा काही जेव्हा की जर इनफॅक्ट असं काही गोष्ट होतं की 24/7 आम्ही त्या घरात असतो आणि खूपदा आम्ही कॅमेरासमोर बोलतो आणि तुम्हाला 1 आवरचं दिसतं, लोकांना 1 आवरचं दिसतं. तर मी बोलल्या गेलेल्या गोष्टीच मुद्दे म्हणून भाऊच्या धक्क्यावर बोलायचे रितेश दादा. आणि ते मला दिसायचं की अच्छा मी हे बोललेली कॅमेरासमोर की यावर काही स्टँड घ्यावा आणि तो घेतलेला गेलेला आहे आणि त्याच्यावर बोलतायत. सो दॅट हॅपेंड. दॅट इज द रिझन मी आय वॉज लाईक आय थिंक आय कॅन से दॅट आय वॉज टेकिंग स्टँड अँड मी त्याबद्दल बोलली आणि ती गोष्टच झालेली. पण आय मीन हार्श पनिशमेंट मला असं वाटतं अजून निकीला व्हायला पाहिजे त्या गोष्टी. तुला घराबाहेर काढायला नको होतं असं तुला वाटतं का? मला असं वाटतं की डेफिनेटली तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी जो निर्णय केला त्याचं इन दी एंड ॲज अ कंटेस्टंट, ॲज अ पर्सन हू डझंट सपोर्ट व्हायलन्स, तो राईट आहे. पण मला असं वाटतं की बिग बॉसचा हा निर्णय पण असायला पाहिजे होता, जे असायला पाहिजे कुठेतरी. मनापासून इच्छा आहे की बिग बॉसने बघावं आणि ऐकावं की निकीला पण काढा या गोष्टीमुळे किंवा काढू नका तर स्ट्रिक्ट ॲक्शन्स घ्या या गोष्टीवर, जेणेकरून मला इधर आय गेट माय जस्टिस ऑर निकी डझंट डू दिस टू एनीवन एल्स. तिने हे पुढे या हिमतीने घेऊन बाहेर जाऊन लोकांसोबत अजून त्या गेम्समध्ये नाही करायला पाहिजे. ऑर यु नो वॉट, लेट हर डू दॅट बिकॉज पीपल आर वॉचिंग नाव. आणि हे झाल्यामुळे आय थिंक लोक अजून बघतायत, लोकांना दिसू द्या की कशा प्रकारची ती मुलगी आहे. सो निक्की हिंदी बिग बॉस खेळून आता मराठी बिग बॉसमध्ये आले. तुला पण ऑफर होती हिंदी बिग बॉसची. तुला असं कुठेतरी वाटतं की मी हिंदी बिग बॉसमध्ये जर गेले असते आणि आत्ता मराठीमध्ये आले असते, चांगल्या प्रकारे निक्कीला उत्तरं देऊ शकले असते, अजून चांगल्या प्रकारे गेम खेळता येऊ शकला असता असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की हिंदी असो किंवा मराठी असो ठीक आहे. ऑनेस्टली मी फक्त 17 एपिसोड्स बघून आलेली होती बिग बॉस मराठी सीझन 3चे. तर मी बिग बॉस पाहिलाच नव्हता मुळात. लोक बघून येतात आणि म्हणतात की अरे हा गेम माझ्यासाठी एकदम वेगळा आहे. सो जे ती म्हणते ना की मला एक्सपिरियन्स आहे, तिला फक्त एका गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे. तिला टास्क खेळता येत नाही, ती धक्काबुक्की करून कोणाला काहीतरी करणार किंवा तोंडाने लोकांना बोलणार. दॅट इज हर गेम. कसं तरी आपण या व्यक्तीला डिस्ट्रॅक्ट करायचं. एकाही टास्कमध्ये ती खेळलेली लोकांना मला तर नाही वाटत दिसलेली, मला तर नाही दिसलेली आहे. सो तो तिचा गेम आहे. आय डोंट थिंक बिग बॉस हिंदी पण हे प्रमोट करतं. बिग बॉसच मुळात ही गोष्ट प्रमोट करत नाही. सो कोणताही बिग बॉस असो, हिंदी असो किंवा मराठी असो, आणि आय एम प्राऊड की बिग बॉस मराठीला पहिले गेली. मला माझे मराठी लोक जास्त क्लोज आहेत कारण की मी लहानपणापासून मराठी लोकांच्या अराउंड राहिलेली आहे. आय एम अ महाराष्ट्रीयन पर्सन. आणि पहिले आपण आपल्या मराठी ऑडियन्स सोबत राहू, मग आपण बघू की अरे हिंदीमध्ये जाऊन आपण लोकांना भेटू आणि आपल्या मराठी ऑडियन्सला आणि ॲज अ महाराष्ट्रीयन पर्सन रिप्रेझेंट करू. सो दॅट इज माय गोल. निक्कीला जर कोण धडा शिकू शकतं ती म्हणजे राखी सावंत, अशी चर्चा आहे सोशल मीडियावर. तर तुला तसं वाटतं का? आणि तुला असं वाटतं का की राखीने त्या घरात एका आठवड्यासाठी तरी जावं? मला असं वाटतं की निकीला कितीही कोणीही काहीही बोलो, शेवटी घाण ती घाण. मला डेफिनेटली असं वाटतं की तिला जर कोणी जबाब देणार असेल तर ते लोकांना मजा येणार. आणि मी पण माझ्या वेळी तिला जबाब दिला अँड दॅट्स वाय पीपल वर लाईक यार क्या मस्त येतं, ही नडू शकते निकीला. सो तिचं जे हे आहे ना, हे तोंडातनं निघणारी जी गाणं आहे त्याला बोलण्यासाठी राखी इज द बेस्ट पर्सन. बिकॉज कुठे कुठे मी अशी होऊन जाते यार आय कांट बी दॅट बॅड टू यू मॅन, I can't talk like you, I can't fall on your level, but Rakhi can definitely do that. So
आय थिंक राखी शुड गो इन द हाऊस बट निकी विल ऑलवेज बी निकी. अगदी. तुला अनेकांचे फोन आले, हां. वैभवचा फोन आला का? अजूनपर्यंत तरी नाही, फॉलो केलेलं आहे साहेबांनी, सो आय फॉलो बॅक. बिग बॉसच्या पहिल्या 4 पर्वाचं सूत्रसंचालन महेश मांजरेकरांनी केलं आणि आता 5व्या पर्वाचं सूत्रसंचालन तर रितेश देशमुख करतायत. तर त्या दोघांपैकी तुला कोणाचं सूत्रसंचालन आवडलं आणि आत्ता जर 5व्या सीझनचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर करत असते तर त्याचा प्रभाव निक्कीवर किती पडला असता असं तुला वाटतं? मला असं वाटतं की मला माझ्यासाठी तर रितेश दादा चांगलं वाटत, कारण की अशी गोष्ट आहे ना की त्या सीझनमध्ये मी होती आणि महेश सर असते ना सगळ्यांची वाट लावली असती. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवर पण जर बोलल्या असते ना तर रागवलं असतं यार, आणि मला थोडंसं त्यांचं रागवण्याने मी घाबरलेली असती आणि आय डोंट नो हाऊ आय वुड हॅव हँडल्ड इट. बट डेफिनेटली निक्कीवर त्याचा खूप चांगला परिणाम झाला असता. मे बी हार्श वर्ड्स वुड हॅव बीन लाईक अरे यार ओपन माय आईज. पण खरं सांगू तर मी आय टेल यू येट अगेन, भाऊच्या धक्क्यावर रितेश सरांनी तिला सांगितलं, तिला कठोर शिक्षा दिली की याच्यात तू स्टूलवर बस, कारण की तू मुलींच्या कपड्यांमध्ये पण हात टाकले, तो हे सगळं केलं ते सगळं केलं, यू आर नॉट प्लेइंग गुड, दिस इज नॉट हाऊ यू शुड प्ले. व्हॉट डिड शी डू आफ्टर दॅट? येट अगेन ते ओरबांडले नेक्स्ट. सो तिला ना ते फरक, आय एम टेलिंग यू इट्स हर डर्टी गेम. नो मॅटर महेश सर म्हणतायत किंवा रितेश दादा म्हणतायत, no matter who is telling her, she is not the person who is going to listen to it and take care of it, because she is playing her dirty game. That is it. जान्हवी विषयी काय वाटतं? आधी तुमच्यात थोडं वैर होतं, मग थोडी मैत्री होती. काय वाटतं जान्हवी विषयी? बाहेरही तिच्याविषयी खूप बोललं गेलं. मला असं वाटतं की जान्हवी ॲक्च्युली एक खूप चांगली व्यक्ती आहे, फक्त तिचा रागावर कंट्रोल नाही आहे. आणि मेक सेन्स ऑल्सो. आता असं होतं ना की आपण त्या घरात राहतो, तुम्ही लोक 1 आवर बघतात, पण आतमध्ये जे 24 तास कॉन्स्टंट लाईक युअर वेकिंग अप आणि कचकच, नेक्स्ट डे कचकच, एव्हरी डे तुम्ही कुठेतरी ते स्ट्रगल करतात आणि प्रत्येकाचे रिॲक्शन्स वेगळे आहे. सो जेवढं मी जान्हवीला आतापर्यंत नोटीस केलेलं आहे, तिचे रिॲक्शन्स आर व्हेरी हायपर, व्हेरी व्हेरी हायपर. तर शी इज अ गुड पर्सन इफ शी प्लेज बाय हर पेशन्स चेक जर केला त्यांनी तर आय थिंक चांगलं होणार. आणि नाही केला तर आय होप ते नाही व्हायला पाहिजे. आणि बाहेर आल्यानंतर अंकिताशी मैत्री राहील का नाही? मला असं वाटतं की अंकिता माझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. तिच्या माझ्यात खूप म्हणजे ते नसतं का की मोठ्या बहिणीच्या काही गोष्टी आपल्याला आवडत नाही, लहान बहीण तू हे कर तू ते कर, अरे मला नुसतं सांगत राहते काय, ते आमच्यामध्ये आहे. पण ते सोडूनही जे आतमधलं आमचं जे प्रेम आहे ना की ठीक आहे इन दी एंड कितना भी झगडलेंगे, ती येणारच माझ्याजवळ, आर्या ऐक ना हे असं करशील प्लीज, ते जिव्हाळा आय डोंट नो. आणि असं खूपदा ना असं वाटतं की जसं इव्हन योगिता पण मला सांगायचं आहे, जेव्हा योगिता घराच्या बाहेर गेली खूप सगळे लोकांनी मला आता म्हटलं यार आम्हाला तर माहितीच नव्हतं तुम्ही एवढे क्लोज आहेत, येट अगेन 24 आवर्स मधलं तुम्ही मनावर बघता आणि खूप सगळ्या गोष्टी आपल्या असं असतात आतमधल्या. आणि मी जर बाहेर असते आणि मी कोणतं असं सीझन बघितलं असतं क्या हे काय नाटक कर रे रोने के, यांचं काय फक्त दिसत आहे की याचे हे कोणीतरी चाललंय रडत आहे, बट आतमध्ये गेल्यावर तेवढं सोबत राहिल्यावर कळतं की डेप्थ कसं होऊन जातं. लाईक फॉर एवढ्या टाइम तुम्ही सोबत उठत आहे, जेवत आहे, झोपत आहे, एव्हरीथिंग यू गाईज आर डुईंग टुगेदर. सो अंकिता सोबत पण माझा तसा जिव्हाळा झालेला आहे. इट्स लाईक अ कनेक्शन, अ डिफरंट बॉन्ड विच इज लाईक टॉम अँड जेरी काइंड ऑफ. आणि इरिना सोबत? इरिना मी कनेक्टच नाही केला. आय थिंक मी तिच्यासोबत जास्त कन्व्हर्सेशन्स नाही केले आहे. डेफिनेटली मला वाटतं की ती एक चांगली व्यक्ती आहे, पण गेममध्ये जे मला वाटलं मी ते मुद्दे मांडले. पण याच्यानंतर तू तिच्यासोबत फ्रेंडशिप ठेवशील की नाही? आय एम अप फॉर इट. इफ शी इज ओके आय एम अप फॉर इट. या आठवड्याचं एलिमिनेशन उद्यावरती आलंय अगदी. हां, कोण येईल घराबाहेर काय वाटतं? अरबाज इज द नेम फॉर मी बिकॉज त्याला चान्सेस दिले होते. जसं वैभव बट बाहेर आला बिकॉज त्याला चान्सेस दिले गेले होते की कुठेतरी यु नो टेक अ स्टँड फॉर युअर सेल्फ. आणि त्याला पण ती जाणीव आहे की मैत्रीच्या खातीर त्यांनी खूप जागेवर असं झालं की अरे यार नाही जाऊ दे, सेल्फलेसनेस मी त्याला त्या घराबाहेर काढलं. जे आय डोंट नो की फ्रेंडशिप आपण तिकडे करायला आपण गेलेलो नाही आहोत.
फ्रेंडशिप होऊन जाते. योगिता बाहेर गेल्यावरच मी डिसाईड केलं होतं की नो आय एम नॉट गोइंग टू स्टे फ्रेंड्स, बिकॉज ज्या प्रकारची इमोशनल व्यक्ती मी आहे आणि मी सेल्फलेस राहायला गेली, जे झालं बेसिकली टीम बीसाठी मी सेल्फलेस राहिली आणि आय वॉज गेटिंग नॉमिनेटेड अगेन अँड अगेन. सो ते होतं आणि हे मी पाहिलेलं आहे. जर खूप चांगल्या मनाचे राहिले आणि खूप फ्रेंडशिप करायला गेले ना, तर हे या गेममध्ये होतं. आणि अरबाजच्या बद्दल मला हेच म्हणायचं आहे की अरबाज इज लाईक बिईंग टू मच अबाउट निकी, आणि त्याच्यात मला नाही वाटत की अरबाजची स्वतःची पर्सनॅलिटी दिसत आहे. इट्स ऑल निकी, मी निकीचा हे, मी निकीचं ते. सो आय थिंक अरबाज निघणार. आणि इवन इफ आय डोंट थिंक दॅट, आय वॉन्ट दॅट. मला असं वाटतं या धक्क्याचा शेवट तुझ्या शायरीनं व्हायला हवा, तुझ्या कवितेनं व्हायला हवा. माझ्या कवितेने आय थिंक ही लास्ट कविता होती तिकडची जी मी बोललेली आणि भरपूर फेमस गेलेली, ती लोकांना आवडली, व्हायरल गेलेली, की मेरे लिए मोहब्बत कम वक्त तू है बस, मैं सीधी सादी सी और कम वक्त तू है बस, जो मैं मर जाऊँ और तू खोल के देखे दिल मेरा, जो मैं मर जाऊँ और तू खोल के देखे दिल मेरा, वहाँ कल भी तू मिलेगा और आज भी कम वक्त तू है बस. आर्या, बिग बॉसमध्ये आधीचं आयुष्य वेगळं होतं, बिग बॉसमुळे आयुष्य बदललंय का? आणि आता बिग बॉस संपलं, आपण म्हणू की आता संपलंय, तू परत जाशील नाही माहिती नाहीये, पण आता आर्या काय करणार आहे पुढे? आर्याचे काय प्लॅन्स आहेत? बिग बॉस नंतर डेफिनेटली आयुष्य बदललं आहे. मी कुठेही ऑनेस्टली एक खूप आतमधली गोष्ट आहे, माझ्या मैत्रिणींना सांगितली होती, बट आय एम गोना ओपन अप अबाउट इट राईट नाव. मी बिग बॉसला जायच्या आधी माझ्या मैत्रिणीला बोलली होती की जितना टाइम है अभी है नॉर्मल इंसान की तरह थोड़ा बहुत जीने का, कारण डेफिनेटली यानंतर आयुष्य नसणार आहे तसं. मैं सड़कों पे चल नहीं पाऊंगी अँड दॅट इज द केस राईट नाव, विच इज ब्युटिफुल. अँड आय लव किती सपोर्ट भेटताय, एवढा सपोर्ट, एवढं प्रेम, म्हणजे आय थिंक हे मी मॅनिफेस्टच केलेलं आहे. आणि याच्या पुढचे माझे ट्रॅक्स आहेत, रॅप्स आहेत, ज्याच्यावर मी काम करते, आणि भरपूर सगळ्या सरप्राइजेस जे मी हळूहळू लोकांसमोर ओपन अप होणार आणि सांगणार. नऊवारी रॅपने सगळ्यांनाच वेळ लावलाय, बरोबर. नऊवारी रॅप व्हायला हवा. पूर्ण प्रभाव, हृदयात भिडतो राव, वडापावचे दिवाने, फ्युचर मुंबईकर डाव, माऊलीचा हात डोक्यावर लावू नका, डोक्यावर ठेवले टोंगळ्यावर, स्वप्नात घालतात मान्यावर, यार काय होत आहे, स्वप्नात घालतात मान्यावर, मांडल्यावर माणसाचा मानाचा मुजरा, गोजेरी गोड गमल्यात गमला तो गजरा, संदेरी फ्लो छान सविस्कर चकल्या, तुम्हाला तुमच्या ताटात वाढून पण टाकल्या स्वाद, संपूर्ण हिपहॉप पण कानाला खडा, मराठी रॅप सुनने गुज्जू भी खडा, ओतला मी नक्षावर मराठी सडा, बोले बीट पे बीट करे ए चला वळा. लोकमतच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक तुला ऐकतायत. मला असं वाटतं या मुलाखतीचा शेवट तूच करावास. काय सांगशील प्रेक्षकांना तुझ्या वतीने? मला सांगायचं आहे की तुम्ही ना लोकमत बघा, ऐका, वाचा, बिकॉज इधर रियल शिट चल रहा है ब्रो, इधर ही चल रहा है, इधर ही लोग बात कर रहे हैं. मला नव्हतं माहिती की येऊन इकडे असे प्रश्न विचारणार आहे की मला आधी सांगणार आहे की ऐसा ऐसा होगा, तुम ये रेडी रहो. नो प्रिपेअर्ड, नथिंग. आय केम हिअर. मी इकडे बसलेली आहे, माझ्या समोर प्रश्न विचारताय आणि तिच्या तिथे तुम्हाला आन्सर भेटताय. सो एव्हरीथिंग इज व्हेरी रिअल. थँक्यू सो मच, कारण की तुम्हाला पण रिअल गोष्टी आवडतात. मी पण रिअल, तुम्ही पण रिअल, लोकमत पण रिअल. सो कीप सपोर्टिंग मी, लोकमत अँड युअर.